असं मी तुम्हाला इन्व्हाइट करतो आहे आणि तुम्ही आहात याची मला खात्री आहे. देशामध्ये एवढ्या घडामोडी घडत आहेत, घडवल्या जात आहेत. सरकार निष्क्रिय आहे, निर्घृण आहे. त्याच्यामुळे अनेक विषयावरती पक्षप्रमुखांनी बोलावं अशी आमची भूमिका असते. आज ते एका महत्त्वाच्या विषयावर बोलते. धक्कादायक आहे का? बघू आता धक्का कोणाला बसतो. बोला. आणखी एक विषय असा होता की उद्धव ठाकरेंचं 18 तारखेला रामरक्षा आंदोलन नागपुरात आहे. तर त्याआधी आज सकाळी एक अशी माहिती समोर येते आहे की त्या मंदिर न्यासानं अजूनही परवानगी दिलेली नाहीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या मंदिराचे आजीव सदस्य आणि मंदिर न्यासाचं असं म्हणणं आहे की तिथे कुठल्याही राजकीय आंदोलनाला परवानगी नाही, तरी अद्याप अजून परवानगी मिळालेली नाही. असं आहे, हे रामाचे मालक कोण कधीपासून झाले? कोण कुठल्याही मंदिराविषयी म्हणतो मी. आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही. मी उद्या नागपुरात जाईन, त्यानंतर हे मंदिरा संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं. बरं, आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत ना, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत. आता ह्याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? नाही. त्या न्यासाचे अध्यक्ष जरी देवेंद्रजी असले तरी ते रामभक्त आहेत, आजीवन सदस्य आहेत. आणि आम्ही रामाचे आजीवन भक्त आहोत. ते सदस्य आहेत आणि आम्ही सगळे रामाचे आजीवन भक्त आहोत. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये वाद निर्माण होईल. नागपूरमध्ये अनेक राम मंदिरं आहेत किंवा या प्रकारच्या धार्मिक संस्था आहेत. आम्हाला फक्त लोकांना जागरूकता आणायची आहे या देशामध्ये रामाच्या नावावर काय चालतं आणि आम्ही त्याला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. कारण ते आजीवन सदस्य आहेत ना आणि ते करसेवेला गेले होते असं म्हणतायत. ज्या रामाच्या करसेवेला ते गेले ते राम मंदिर जर लुटलं जात असेल तर देवेंद्र असतील किंवा त्यांनी निर्माण केलेली राम मंदिरं असतील, त्या सगळ्या पुजाऱ्यांनी भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं. मी तर देवेंद्र फडणवीस यांना खुला निमंत्रणच देतोय. मग जर ते त्या न्यासाचे आजीवन सदस्य असतील तर जरूर त्यांनी आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं. पण रावसाहेब, कदाचित आक्षेप यासाठी असू शकतो, कोणाला रामरक्षा हनुमान चालीसा म्हणण्यास मनाई नाही. जे जे हिंदुत्ववादी आहेत, जे रामभक्त आहेत ते जे म्हणू शकतात. पण हे आंदोलन एका राजकीय पक्षाकडून होतं आहे. भले आता तुम्ही म्हणाल की आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहोत, पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन होत असलेलं त्या न्यासाचा त्याला इथे पक्षाचा प्रश्न. शिवसेनेनं राम मंदिरासाठी केलेलं आंदोलन चाललं का? शिवसेनेनं किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येत राम मंदिरासाठी जे आंदोलन केलं ते तुम्हाला चाललं. मग तेव्हा का नाही तुम्ही आक्षेप घेतला ते राजकीय पक्षाने घेतलेलं आंदोलन आहे म्हणून किंवा संघर्ष आहे? तेव्हा का नाही केलं? म्हणजे राम मंदिर बाबरीचे घुमट कोसळत असताना ज्यांनी काखा वर केल्या, पळून गेले, ते राम मंदिराचे न्यासाचे सदस्य होतात काय? आणि आम्ही तिथे उभे राहिलो, आम्ही कोर्टाच्या खटल्यांना सामोरे गेलो नंतर, आणि तुम्ही आम्हाला विरोध करता. हा कोणता न्याय? हा न्याय म्हणत नाही. हा न्याय आम्हालाही मान्य नाही. एका रावणाचं राज्य नाही, रामराज्य आहे म्हणताय.